श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 5 मे वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. हिंदू धर्मामध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु त्यात जर की बघा, वर्षभरामध्ये 12 संकष्टी चतुर्थी येत असतात. त्यामध्ये वर्षातून फक्त 2 वेळा अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथी येत असते आणि या अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथीचं खूप महत्व आहे आणि तितकाच दिवस हा प्रभावी आणि तितकाच प्रभावशाली मानला जातो. म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये खास करून आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या असतात. कारण की बघा, त्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आली तर त्याचं महत्व हे कित्येक पटीने वाढत असते. कारण की जर वर्षभरातून फक्त 2दा येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा आपण व्रत उपवास केला तर आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. त्याचबरोबर या काळामध्ये गणेश तत्व जे आहे ना पृथ्वीवरती, तर हे कितीतरी 1000 पटीने कार्यशील असते. यामुळे या काळामध्ये आपण जी काय पूजा करतो, घरामध्ये जी काय सेवा करतो, तर त्याचं कितीतरी 1000 पटीने पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला लाभत असतं. त्यामुळे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण उपवास, पूजा, सेवा ह्या आवर्जून करायच्याच आहे. हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांची पूजा, सेवा, आराधना जी आहे तर ती केली जाते. पंचांगानुसार अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथीची सुरुवात ही मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 5:24 होणार आहे आणि बुधवारी 6 मे रोजी सकाळी 7:51 ही अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथी जी आहे तर ती संपणार आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय आणि उदय तिथीच्या आधारावरती केला जातो. त्यामुळे मंगळवारी 5 मे रोजी चतुर्थी तिथी ही चंद्रोदयाच्या वेळी असेल, म्हणून उपवास हा मंगळवारी 5 मे रोजीच केला जाणार आहे. या दिवशी चंद्रोदय रात्री 10:31 आहे. तर आता जेव्हा अंगारकी संकष्टी चतुर्थी असते त्यावेळी चंद्रोदयाची वेळ पाळणं देखील तितकंच महत्वाचं आणि गरजेचं असतं बघा. तर आपण देखील या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही पाळायचीच आहे. कारण की शास्त्रानुसार जेव्हा संकष्टी चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने बोललं जातं. अंगारकी चतुर्थीचे फायदे इतर चतुर्थीच्या दिवसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष किंवा मंगळाचे वजन जास्त असेल त्यांनी या दिवशी उपवास करून भगवान श्री गणेशांची पूजा करावी. यामुळे मंगळाचे अशुभ प्रभाव शांत होतात आणि कामातील अडीअडचणी, अडथळे, संकटे दूर होतात. या दिवशी शिवयोगाची निर्मिती होते, जो ध्यान आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. कारण की आपण जीवनामध्ये भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही बघा. आपण कितीही मेहनत करा, कष्ट करा, राबा, सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती जी आहे तर ती होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही, किंवा मग मुलांना आपल्या मनासारखे मार्क्स जे आहेत तर ते मिळत नाही, किंवा त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मेहनत तर करतात परंतु त्याचं फळ जे आहे तर त्यांना ते हवं तसं मिळत नाहीये, किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असते, किंवा त्यांना नोकरी मिळत नाहीये. मग मुलगा असेल, मुलगी असेल, प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती व्हावी, मुलांना यश मिळावं. त्यामुळे आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपला मुलगा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये, त्याला मनासारखी नोकरी लागावी. म्हणूनच आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी उद्याच्या दिवशी हिरव्या मुगाचा उपाय जो आहे ना तर तो करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर
शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री गणेशाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या सकाळी आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ही वेळ अतिशय महत्वाची मानली जाते. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंगळवार देखील आलेला आहे, त्यामुळे या तिथीला खास विशेष अनन्यसाधारण महत्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे. या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करायची आहे. ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करणं शक्य असेल तर आवर्जून ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करा, कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आपण जी काय पूजा सेवा करतो ना तर त्या सेवेमध्ये देखील आपलं लक्ष लागत असतं. आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विधिवत पूजन जे आहे तर ते करायचं आहे. आपण गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. एक छानसा पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. प्रथम आपल्याला दिवा धूप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. शुद्ध तेलाचा तुपाचा दिवा लावायचा, तेलाचा दिवा लावायचा आणि यानंतर आपल्याला दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. असा दिवा इच्छापूर्तीसाठी शक्यतो तरी कणकेचा दिवा लावला जातो. त्यामुळे जर कणकेचा दिवा तुम्हाला बनवणं तयार करणं शक्य असेल तर आवर्जून बनवा आणि तोच दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या दिवशी देवघरामध्ये कणकेचा दिवा हा लावायचाच आहे. आता या दिवशी शक्यतो चौमुखी दिवा लावला जातो, कारण की प्रत्येक संकष्टी चतुर्थीला जर आपण घरामध्ये कणकेचा चौमुखी दिवा लावला तर चारही बाजूने आपल्या घरामध्ये जी काही संकटे अडचणी येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते. मग यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपल्याला अखंड तांदूळ ठेवायचे. तांदूळावरती आपल्याला थोडासा हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं. त्यावरती हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे चौमुखी. त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आता गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही म्हशीचं घाला. त्यामध्ये चिमूटभर हळद टाका. यानंतर तुम्हाला हळदी कुंकू देखील त्या दिव्याला लावायचं आहे. आणि ज्यांच्याकडे आता दोनही तूप नसेल तर मग त्यांनी तिळाचं किंवा मोहरीचं तेल घाला. दोन्हीही तेल नसेल तर मग तुम्ही आपल्या घरामध्ये आपण जे तेल वापरतो ना तर ते तेल घातलं तरीही हरकत नाही. मनामध्ये कुठलीही शंका कुशंका आणू नका. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या दिव्याचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं. दिव्याला नमस्कार करायचा. जेव्हा आपण हा दिवा बनवत असतो ना त्यावेळी आपल्याला मनामध्ये ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये ही चारही बाजूने येणारे संकट जी आहेत तर ती गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतात. आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच असते बघा. आपल्याला मूर्तीवरती सर्वप्रथम अभिषेक करायचा. अगोदर शुद्ध पाण्याने करायचा, नंतर पंचामृताने करायचा, परत स्वच्छ पाण्याने करायचा. मूर्ती गणपती बाप्पांची पुसून घ्यायची. अभिषेक करत असताना आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा. तुमच्या घरातील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना बाप्पांची सेवा ही या दिवशी आवर्जून करायला सांगा. आता यानंतर अभिषेक करून झाल्यावरती थोडंसं तीर्थ जे आहे तर ते स्वतः ग्रहण करा. मुलांना ग्रहण करण्यासाठी द्या, कारण की यामुळे काय होतं तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लख होत जाते, कारण की गणपती बाप्पांना बुद्धीची देवता मानलं जातं. म्हणून मुलांना आपल्याला हे तीर्थ जे आहे तर ते द्यायचं आहे. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते. त्याचप्रमाणे बाप्पांचा अखंड आशीर्वाद देखील त्यांना लाभत असतो. यातील थोडंसं तीर्थ आपण आपल्या बेडरूम मध्ये घरामध्ये सगळीकडे आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काय नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होत असते. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध लावायचा. गणपती बाप्पांना लाल फूल दुर्वा मोदक अर्पण
अर्पण करायचे, जास्वंदीचं फूल अर्पण करायचं, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करू शकता तुम्ही. बाप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. यानंतर आपल्याला हा एक मुगाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरवे मूग जे आहेत तर ते लागणार आहे. आता इथे आपल्याला अख्खे मूग जे आहेत तर तेच घ्यायचे आहे, डाळ वगैरे आपल्याला घ्यायची नाही. 108 हिरवे मुगाचे दाणे आपल्याला एका प्लेटमध्ये वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि आपल्याला बाप्पांसमोर आसनावरती बसायचं आहे. आता हा उपाय कुणी करावा तर हा उपाय आई वडील किंवा आजी आजोबा कुणीही घरामध्ये करू शकता. फक्त तुम्हाला जर सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही. मासिक धर्म असेल तर घरामध्ये पावित्र्य सांभाळून जी व्यक्ती करण्यासारखी आहे तिने हा उपाय केला तरी देखील चालणार आहे, काही अडचण नाही. आता संकष्टी चतुर्थीला जर तुम्हाला शक्य नाही झालं तर मग येणारी समोरची जी संकष्टी चतुर्थी आहे तर त्यावेळी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे या चतुर्थीला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अगदी संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे, कारण की चंद्रोदय रात्री 10:31 होणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. आता आपल्याला 108 हिरवे मूग घ्यायचे, त्यानंतर एक कापड हिरव्या रंगाचं घ्यायचं आहे, ते बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायचं. यावरती थोडंसं आपल्याला छोटासा हाता एवढाच कापड घ्यायचा आहे, जास्त मोठा घेण्याची काही गरज नाहीये. आता यानंतर 108 हिरवे मूग आपण जे घेतलेले आहे ती एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये एक हिरवा मुगाचा दाणा आपल्याला टाकायचा, किंवा तुम्ही त्या हिरव्या रंगाच्या कापडावरती ठेवला तरी देखील चालणार आहे. एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र आपण जो आहे ओम गणपतये नमः हा मंत्र एकदा म्हणा. त्यानंतर हिरव्या मुगाचा दाणा आपण त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा. परत ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणून हिरव्या मुगाचा दाणा त्या कपड्यावरती आपल्याला अर्पण करायचा आहे, ठेवायचा आहे. असं करून तुम्हाला 108 वेळा हिरव्या मुगाचे दाणे 108 मंत्र म्हणत तुम्हाला ते अर्पण करायचे आहे. आता हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते पठण करायचं आहे. एक लक्षात ठेवा, गणपती अथर्व शीर्षम आपण ज्यावेळी पठण करतो त्यावेळी फलश्रुती जी आहे तर ती देखील म्हणायची आहे. यानंतर या 2 सेवा तुम्हाला आवर्जून करायच्याच आहे. त्यानंतर त्या मुगाची आपल्याला एक छानशी पोटली बनवायची आहे. ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. यानंतर आपल्या मनामध्ये जी काय इच्छा आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे, म्हणजेच गणपती बाप्पांना सांगायची आहे. मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा जे काही तुमच्या मुलांबाबत इच्छा आहे त्या सांगायच्या आहे. आता जर तुम्हाला 2 मुलांसाठी हा उपाय करायचा असेल तर मग अशा प्रकारे आपल्याला 2 पोटल्या ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या तुम्हाला बनवायच्या आहे. तुमची मुलं बाहेर गावी असतील शिक्षणासाठी, त्यांच्यासाठी देखील तुम्ही अशाच प्रकारची पोटली बनवायची आहे. ही पोटली दिवसभर तुम्हाला बाप्पांच्या चरणाजवळ तशीच राहून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपाय केला असेल, तुम्ही समजा आता तुम्ही सकाळी हा उपाय केला असेल तर मग दिवसभर तशीच राहून द्या. जर संध्याकाळी हा उपाय केला असेल तर मग आपण अगदी अर्धा तास किंवा 1 तास ही पोटली तुम्ही बाप्पांच्या चरणाजवळ ठेवा. त्यानंतर आपण संध्याकाळी ही पोटली उचलायची आहे. आपला मुलगा जिथे झोपतो त्याच्या उशीखाली आपल्याला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. आता पोटली ठेवत असताना आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, जी काही मुलांबाबत इच्छा आहे ती आपण व्यक्त करायची. आपण कधीही आपल्या मुलांबद्दल नकारात्मक बोलायचं नाही की माझ्या मुलाला हे जमत नाही किंवा तो हुशार नाही, कारण की आपण जर त्याच्याबद्दल नकारात्मक बोललो तर त्याच्या बाबतीत तसेच होत असते. कारण की वास्तू जी आहे ना ही नेहमी तथास्तु म्हणत असते. बघा, आपण चांगलं बोललो तर तरीही आपली वास्तू जी आहे तर ती तथास्तु म्हणते. आपण वाईट बोललो तरी देखील आपली वास्तू तथास्तु म्हणते. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करा की एखाद्या वेळेस मनाची चिडचिड होते, आपण रागराग होतो, कामाच्या आपल्यावरती लोड आला तर आपण समजा बोलू शकतो, परंतु प्रयत्न करा
की आपल्याला चांगलंच बोलायचं आहे. तर आपल्याला, कारण की वास्तू तथास्तु म्हणत असते, म्हणून शुभ बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ही पोटली जी आहे तर ती मुलांच्या उशीखाली ठेवायची. मुलींच्या देखील तुम्ही उशीखालीही ठेवू शकता. आणि मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर मग अशा वेळी काय करावं, तर तुमची मुलं आल्यावरती त्यांच्या त्या ठिकाणी जास्त प्रमाणात जिथे त्यांचा म्हणजे जाणं उठ बैस असेल, अभ्यास करत असतील, त्या ठिकाणी तुम्ही ती बेडरूममध्ये त्यांच्या रूममध्ये ठेवू शकता. फक्त तिथे अंधारा असणार नाही, तिथे ठेवायचे आहे. त्याचबरोबर खालची जागा देखील स्वच्छ असावी. ही पोटली ठेवल्यानंतर आपल्याला रात्रभर ही पोटली तिथेच राहून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, म्हणजेच मंगळवारी आपण हा उपाय करणार आहोत. आणि बुधवारी ही पोटली आपल्याला सकाळी तिथून उचलायची. आता बुधवारी ही पोटली उचलल्यानंतर आपल्याला जिथे पण जवळपास जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. आता जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं किंवा देवादिदेव महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही ही पोटली जी आहे, कुठे कोणत्याही मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती फोटो जो आहे तर तो असतो बघा, तर तिथे आपल्याला जायचं. आणि ही पोटली जी आहे तर ती आपल्याला जाताना सोबत घेऊन जायचं. आणि बाप्पांना ज्या काय वस्तू प्रिय आहेत, आपण पूजेसाठी ज्या काय वस्तू लागतात तर त्या आपल्याला घेऊन जायच्या. तिथे मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांचं शांतपणे आपल्याला पूजन सेवा जी आहे तर ती करून घ्यायची. शक्य असेल तर आरती करायची मंदिरामध्ये, किंवा मग चरणाशी आपल्याला हात ठेवायचे, नमस्कार करायचा. परत आपल्या मनातली जी काय इच्छा असेल तर ती व्यक्त करायची, गणपती बाप्पांना सांगायची. ही पोटली तुम्हाला तिथेच ठेवायची. गणपती बाप्पांना 11 प्रदक्षिणा करायच्या. आणि जी काय माझ्या मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहे, अडचणी आहे तर त्या दूर करा, अशी तुम्हाला मनोभावे गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करून बघा. कारण की असा योग जो आहे तर तो सहसा आपल्याला मिळत नाही. म्हणून कळकळीने तळमळीने सांगत आहे, आपल्या मुलांसाठी उद्याच्या दिवशी हा हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो सर्व महिलांनी, स्त्रियांनी आवर्जून करा. माझ्या ताईंनी, मैत्रिणींनी आवर्जून करून बघा. उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा, विश्वास नक्की ठेवा. सोबतच कष्ट, कर्म चांगली करत चला. नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये दिवस जे आहेत तर ते बदलत असतात. म्हणून इतकं सांगेन की उपाय करा, सेवा करा, सेवेकरी घडवत चला आणि सोबतच कष्ट, कर्म चांगली करत चला. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. मला काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी